औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं नजरेस पडतंय। या व्यवसायाआडून अनेक अवैध धंद्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतंय। मात्र पोलीस प्रशासन अशा धंद्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। शहरात सिंगम समजल्या जाणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर औरंगाबाद शहराला शिस्त लागावी याकरिता ते सदैव दक्ष असतात। या कामासाठी त्यांनी सर्व पोलीस विभागालाच कामाला लावल्याचं आपण पाहिलं। मात्र खरंच शहर गुन्हेगारी मुक्त झाले का? शहराला शिस्त लागली का? आणि अवैध व्यवसाय बंद झालेत का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत। सर्व पोलीस विभाग हेल्मेट न घालणाऱ्याच्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत। त्याचबरोबर अतिक्रमण काढण्यात काही पोलीस अधिकारी महानगरपालिकेची मदत करताना दिसत आहेत। तर दस्तूर खुद पोलीस आयुक्त अमितेश कुमार मात्र कर वसुली करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांची मदत करत आहेत। एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे फायदा घेत मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायाला दिवसेंदिवस चालना मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरातील नामवंत अशा भागात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय जोरात सुरू आहे, तरी देखील या प्रकाराची पोलिसांना कानोकान खबर नाही। या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केला तो AI न्यूजने। शहागंजमधील पेट्रोल पंपच्या जवळ असलेल्या शिवाजी बियर बारमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जातोय। हॉटेल चालक आणि वेश्या व्यवसाय यांच्यात मिलीभगत असल्याने हॉटेलमध्ये कुठलीच नोंद जाण्यापूर्वी केली जात नाही। या सर्व प्रकाराकडे पोलीस लक्ष का देत नाही की पोलिसांचा यात हात आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण बस स्टँड, बाबा पेट्रोल पंप आणि सिडको बस स्टँड या परिसरात या महिला दिवस रात्र वावरताना दिसून येतात। शहरात असे व्यवसाय सुरू असताना सुद्धा पोलीस विभागाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व हॉटेल, बियर बार यांच्यासह विविध दुकानांना रात्री 10 नंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र पोलीस आयुक्तांना दिलेल्या या आदेशाला दुकानदारांनी केराची टोपली दाखवत खुशाल रात्री दुकान चालू ठेवून अवैध व्यवसाय करत असतानाचं चित्र शहागंज भागात AI न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। या प्रकाराचा खुलासा केल्यानंतर त्या ठिकाणी सिटी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आगमन झालं। या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू होता, तर मग पोलीस विभाग याबाबत कारवाई का करत नव्हती असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे। शहरात अनेक भागात असे प्रकार चालू आहेत, यावर कधी आळा घातला जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। AI न्यूज टीम, औरंगाबाद।